मधून आहे नाशिकमध्ये अजून एका गंभीर प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। राज्यभर गाजणाऱ्या म्हाडा घोटाळा प्रकरणी विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे आणि या चौकशीसाठी राज्य महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची 6 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे। जमाबंदी आयुक्त, मुद्रांक नोंदणी आयुक्त, उपसंचालक भूमी अभिलेख आणि नाशिक पोलीस आयुक्त, संचालक नगर रचना यांचा यात सहभाग आहे। खरात प्रकरण, धर्मांतर प्रकरण यानंतर आता म्हाडा घोटाळ्यात सुद्धा बांधकाम विकासक आता रडारवर आलेत। तर म्हाडा घोटाळा प्रकरणी आता विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। अजून एका गंभीर प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। राज्य महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे। यामध्ये 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं कळत आहे। जमाबंदी आयुक्त, मुद्रांक नोंदणी आयुक्त, त्याचबरोबर उपसंचालक भूमी अभिलेख आणि नाशिक पोलीस आयुक्त, संचालक नगर रचना यांचा यात सहभाग आहे। खरं तर नाशिकमधलं खरात प्रकरण झालं, त्यानंतर धर्मांतर प्रकरण झालं आणि यानंतर आता म्हाडा घोटाळ्यात बांधकाम विकासक हे रडारवर आलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण नाशिकमधली पाहतोय। नाशिकमध्ये एका गंभीर प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। राज्यभर जो म्हाडा घोटाळा गाजला होता त्याच प्रकरणी आता विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे आणि या चौकशीसाठी महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। हे 6 अधिकारी आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, या घोटाळ्या प्रकरणी कशा पद्धतीने ही चौकशी काम करणार आहे? दीपाली, आपण जर बघितलं तर एकंदरीत संपूर्ण प्रकरण गंभीर आहेत। अधिवेशनामध्ये देखील हा विषय जो आहे तो गाजलेला होता। मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले होते। त्यानंतर आपण बघितलं तर नाशिकमध्ये याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची देखील नोंद करण्यात आली होती। भूमी अभिलेख कार्यालयाकडून यासोबतच महसूल विभागाकडून यात तक्रार देण्यात आली होती आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बांधकाम व्यावसायिक असेल, यासोबतच जे जमीन मालक आहेत त्यांचा देखील समावेश होता। त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद ही करण्यात आलेली होती। दरम्यान आता आपण बघितलं तर या संपूर्ण प्रकरणात आता थेट एसआयटीची स्थापना ही करण्यात आलेली आहे। यासाठी राज्य महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी आहे ती काम करणार आहे। त्यामध्ये एकूण 6 जणांचा समावेश आहे। जमाबंदी आयुक्त असतील, मुद्रांक नोंदणी आयुक्त, उपसंचालक भूमी अभिलेख, नाशिक पोलीस आयुक्त आणि नगर रचनाचे संचालक यांचा या एसआयटी मध्ये सहभाग असणार आहे। दरम्यान आता आपण बघितलं तर ही संपूर्ण व्याप्ती जी आहे ती मोठी आहे, कारण यामध्ये थेट शासनाचीच फसवणूक ही करण्यात आलेली होती। म्हाडाची खास करून यामध्ये फसवणूक करण्यात आली होती आणि त्यामुळे आता याची चौकशी जी आहे ती थेट एसआयटी कडून करण्यात येणार आहे। त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे हे जाणलेले आहेत। नाशिकमध्ये आधीच बघितलं तर अशोक खरात प्रकरण असेल, यासोबतच नामांकित आयटी कंपनीमधील धर्मांतर प्रकरण असेल, या 2 प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली असतानाच आता तिसऱ्या म्हणजेच म्हाडा प्रकरणामध्ये एसआयटी ही स्थापन करण्यात आली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता हा तपास कोणत्या दिशेने जातोय, यामध्ये कोण कोण नक्की दोषी आहेत, कारण अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी देखील यामध्ये सहभागी असतील असं देखील सध्याची चर्चा आहे। त्यामुळे आता कोणावरती कारवाई होते, कशा पद्धतीने ही कारवाई होते पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चितच प्रांजल, यासाठी काय धागेदोरे हाती लागतात हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी प्रांजल।